दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या भारतानं चौफेर अशी प्रगती साधलेली आहे. सध्या तर आपल्या भारतानं संपूर्ण जगामध्ये तिसरी मोठी आर्थिक महासत्ता म्हणून नावलौकिक प्राप्त केलेलं आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी तर 2047 पर्यंत भारत हा विश्वगुरू बनेल असा दुर्दम्य आशावाद देखील व्यक्त केलेला आहे. प्रगतीची ही वाटचाल अशीच निरंतर चालू राहिली आणि आपण सगळ्यांनी त्यात हातभार लावला तर नक्कीच तो दिवस काही दूर नाही असं निश्चितच म्हणावंसं वाटतं. आजपर्यंतच्या या प्रगतीचा आणि संपूर्ण विकासाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते द्यावं लागेल आपल्या भारतीय संविधानाला. आपलं भारतीयचं संविधान हे संपूर्ण जगामध्ये आदर्श असं संविधान मानलं गेलेलं आहे. या संविधानाविषयी माहिती होण्यासाठी खरं तर आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन यंदा या भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं जनजागृती करण्याच्या उद्देशाने जे अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे असं म्हटल्यासही वावगं ठरणार नाही. या संविधानाविषयी सखोल माहिती, त्याची तत्त्व, त्याचे घटक, त्याचे उद्देश या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण आजच्या कार्यक्रमातून करणार आहोत, ज्याचं शीर्षक आपण ठेवलेलं आहे भारताचे भाग्यविधान संविधान. आणि या संविधानाविषयी माहिती आपल्याला देण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे या संविधानाचे अभ्यासक, चिंतक, विचारवंत आणि लेखक श्रीयुत E.Z. खोब्रागडे यांना. सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. E.Z. खोब्रागडे सर हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. 29 वर्षाच्या त्यांच्या सेवाकालामध्ये 21दा त्यांची बदली झालेली आहे आणि त्याच्यामुळे विविध ठिकाणी काम करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आंबेडकरिझम इन ॲडमिनिस्ट्रेशन हे नावाचं अत्यंत मौलिक पुस्तक नुकतंच त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. ते नागपूरला कार्यरत असताना जिल्हा परिषदेचे CEO असताना त्यांनी एक उपक्रम राबवला आणि त्याअंतर्गत त्यांनी असं ठरवलं की सगळ्या शाळांमध्ये संविधानाची जी प्रत आहे ती अगदी दर्शनी भागायला असायला पाहिजे आणि प्रार्थनेनंतर त्या विद्यार्थ्यांनी त्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं पाहिजे. ही एक अनोखी गोष्ट होती आणि या उपक्रमाची दखल नंतर राज्य शासनानं आणि नंतर केंद्र शासनानं देखील घेतली आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते E.Z. खोब्रागडे सर यांना जातं. ह्याच त्यांच्या उपक्रमाचा कौतुकाचा एक भाग म्हणून किंवा हाच उपक्रम सरकारनं उचलून धरला आणि संपूर्ण देशामध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन आपल्या देशामध्ये साजरा करण्यात येतो. त्याचंही श्रेय E.Z. खोब्रागडे सरांनाच आपण दिलं पाहिजे. तेव्हा त्यांच्याकडून आता आपण संविधानाविषयीची सर्वंकष माहिती जाणून घेऊया. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. संविधान म्हणजे नेमकं काय आणि त्याचं स्वरूप काय आहे? कसं आहे की प्रत्येक देशाचं एक संविधान असतं. संविधान म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की देशाचा राज्यकारभार कसा करायचा, कसा चालवायचा, कोणी चालवायचा, कोणत्या पद्धतीने चालवायचा आणि कशासाठी चालवायचा याचं जे नियम आहेत आणि हे नीतिनियम किंवा मार्गदर्शक तत्व किंवा तत्वप्रणाली ज्या पुस्तकात आहेत आपण त्या पुस्तकाला संविधान म्हणू, सोप्या शब्दात सांगायचं तर. आणि हे कायद्याचं पुस्तक तर आहेच, त्याला आपण देशाचा सर्वोच्च कायदा म्हणतो, लॉ ऑफ द लँड म्हणतो आपण. आणि त्यामध्ये जी तत्वप्रणाली दिलेली आहे ते देश घडवण्यासाठी आहे, सोबतच नागरिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं
प्रेरणा, संधी ह्या सगळ्या गोष्टी त्या कायद्याच्या पुस्तकात आहेत आणि त्याला आपण संविधान म्हणतो. त्याला विधान जे म्हणतो आपण, त्याच्यात विधान केलेलं आहे, स्टेटमेंट्स आहेत. आपण असंही म्हणूया की ह्यामध्ये सर्व नागरिक, त्यासोबतच विशेषतः समाजातला जो शोषित वंचित वर्ग असतो, मागे राहिलेला वर्ग शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात, त्यांना पण समान संधी कशी दिली जाईल याचं पण तत्वप्रणाली, मार्गदर्शन या कायद्याच्या पुस्तकात आहे. हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही, तर हे एक सामाजिक जिवंत दस्तऐवज आहे. त्याला आपण लिव्हिंग सोशल डॉक्युमेंट म्हणतो. ते सोशल डॉक्युमेंट आहे आणि त्यामुळे हे जातीभेद करत नाही, धर्मभेद करत नाही, भाषाभेद करत नाही, प्रांतभेद करत नाही. कोणताही भेदाभेद न करता हे भारताच्या प्रत्येक नागरिकाला एक ऊर्जा देतं, प्रेरणा देतं, संधी देतं. सोप्या भाषेत जर आपण असं म्हणायला गेलो तर दर्जनों भाषा, सैकड़ों विधी, हजारों विधान है, जो जोड़कर सबको साथ रखे वो संविधान आहे. म्हणजे संविधानाची आपल्याला अशी भाषा करता येईल की या देशातल्या प्रत्येक माणसाला जोडून ठेवणे, म्हणजे ते संविधानाचं काम आहे. आणि असा एक उदात्त विचार त्या संविधानामध्ये आहे आणि म्हणून संविधान अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला नुसतं कायद्याचं पुस्तक म्हणून बघू नये, तर त्याला आपण एक सामाजिक दस्तऐवज, एक आपलं जीवन घडवणारं, हे देशाच्या एकूणच प्रगतीचं, विकासाचा जो मार्ग सांगणारं अशा पद्धतीचं आहे. आणि मग भारताच्या लोकांनी खूप मेहनतीने 2 वर्ष 11 महिने 17 दिवसच्या कष्टाने या देशाच्या भाग्य किंवा मग या देशाचा, हा देश कसा समृद्ध होईल, शक्तिशाली होईल, याचं जे एक काय म्हणू आपण, एक चौकट तयार करून दिलेले आहे, ते संविधान आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे. खूप कष्टाने तयार केलेलं आहे. तर हे संविधान वाचलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. असं आपण त्या संविधान याचा अर्थ आपण घेऊया. संविधान ही एक राज्यकर्त्यांच्या दृष्टीने, शासनकर्त्यांच्या दृष्टीने आणि जनसामान्यांच्या दृष्टीने एक आचारसंहिता आहे असं देखील आपण म्हणू शकतो. ते कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याच्या माध्यमातून ही सगळी वाटचाल आपली चालू आहे. बरोबर. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपलं संविधान हे जगातलं सगळ्यात आदर्श असं संविधान मानलं गेलेलं आहे. ज्यावेळेला हे संविधान तयार झालं त्यावेळेची साधारण पार्श्वभूमी काय होती ती जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे की जेव्हा देश पारतंत्र्यात होता आणि ब्रिटिशांनी ठरवलं, आपली फ्रीडम मुवमेंटचा जो इतिहास आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि शेवटी असं दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 नंतर असं ठरलं की आता भारताला गुलामीतून मुक्त करायचं, भारताला त्यानंतर स्वातंत्र्य द्यायचं. आणि त्यावेळेस एक कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं आणि हे ठरलं गेलं की आता भारत स्वतंत्र होणार. आपल्याला फ्रीडम मुवमेंटमध्ये महात्माजी गांधी, नंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळच्या सगळ्या लोकांचे योगदान माहीत आहे. एकीकडे राजकीय स्वातंत्र्याची मुवमेंट सुरू होती, तर त्याचबरोबर पॅरलल एक सामाजिक क्रांतीची मुवमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण होती. तर त्यामुळे संपूर्ण इतिहास बघितला तर त्यातनं असं लक्षात येतं की देश स्वतंत्र झाल्यानंतर की या स्वतंत्र भारताचं, स्वतंत्र देशाचं एक संविधान असलं पाहिजे की ज्याला आपण म्हणू कायदा असला पाहिजे, की ज्या कायद्याच्या अनुसार हा देशाचा राज्यकारभार केला जाईल आणि देशाच्या नागरिकांना त्याची प्रगती करण्याची एक संधी उपलब्ध करून देईल. आणि आपला हा देश, जसं तुम्ही आता म्हणालात की आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी आहे ना, आपण विश्वगुरू होणार, हे जे संविधानाच्याच माध्यमातून होणार आहे. आता ही जी प्रक्रिया होती आणि मग आता संविधान तयार करायचं, तर मग संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा तयार करण्यात आली. ती प्रातिनिधिक स्वरूपाची होती. आणि कोण कोण लोक साधारण आता ह्या संविधान सभेमध्ये तसा इतिहास जर बघितला तर फार मोठा इतिहास आहे. पण संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, असे खूप लोक होते. म्हणजे सर्वसाधारण पार्टिशनच्या आधी संविधान सभेची जी स्ट्रेंथ होती ही 389 सदस्यांची होती. आणि नंतर पार्टिशन झालं 1947ला जे भारत आणि पाकिस्तान, तेव्हा ती स्ट्रेंथ 299 वर आली.
आणि हे प्रातिनिधिक स्वरूपातून निवडून आलेले सदस्य होते. म्हणजे 299 आपण असं म्हणू की संविधान निर्माणच्या प्रक्रियेमध्ये 299 सदस्य जे होते, खरं तर त्यांचा संपूर्ण आपण इतिहास बघितला, त्याच्यात 15 महिला पण होत्या. सगळ्या जाती धर्माचं प्रतिनिधित्व होतं, सगळ्या पक्षांचं प्रतिनिधित्व होतं, त्यावेळेस जे जे राजकीय पक्ष असतील. आणि ही सगळी जी माणसं होती ही एकतर फ्रीडम मुवमेंट मधली होती, राष्ट्रप्रेमाने भारावलेली होती, आणि एक मौलिक विचार जो होता, ज्याला आपण समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाच्या, व्यक्तिप्रतिष्ठेचा म्हणू, आपण सर्वांना समान देण्याचा, लोकशाहीचा, समाजवादाचा, धर्मनिरपेक्षतेचा, तर हे सगळे विचारसरणीचे लोक होते. आणि बरेचसे लोक हे परदेशातले उच्च शिक्षित लोक होते, म्हणजे संपूर्ण त्या आपण संविधान सभेचं जर बघितलं तर. आणि त्यांनी मग हे संविधान निर्माणचं काम पंडित जवाहरलाल नेहरूचा त्यात पुढाकार होता त्यामध्ये. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या संविधान सभेचे अध्यक्ष, स्थायी अध्यक्ष होते. आणि तिथून त्याची ती सुरुवात झाली. तर एकूणच असं म्हणता येईल की देशाचा कारभार कसा केला पाहिजे, तो चांगलाच केला पाहिजे, चांगल्यासाठी केला पाहिजे. ज्यांना काही मिळालं नाही त्यांना त्या प्रवाहात आणलं पाहिजे. आणि एकूणच आपला देश हा खऱ्या अर्थी लोकशाहीचा देश, हा खऱ्या अर्थी आपल्या देशातल्या जे आपण असं म्हणू की महावीरांचा विचार असेल, सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विचार असेल, संत महात्म्याचा विचार असेल, तर इकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणू, आपण महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज असेल. तर ही जी माणसं झाली, जी काही समाज सुधारक होती, त्यांनी ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी, म्हणजे समाजातील ज्या वाईट गोष्टी काढून टाकून त्याच्यात बदल घडवून आणणं, जातीभेद दूर करणं, अस्पृश्यता दूर करणं, आणि एक मानवतेचा संदेश घेऊन आपल्याला देश घडवायचा आहे. आणि हा सगळ्यांचा देश राहील, तो भारतीयांचा आहे. म्हणून आपण नेहमी भारताच्या संविधानाचे जेव्हा निर्माण झालं आणि ती प्रास्ताविका झाली, त्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दाने झाली. इतका खूप कष्टाने हे संविधान या देशाच्या प्रकृतीला आणि संस्कृतीला साजेसं असं संविधान आहे. आपल्या संविधानामध्ये हा सगळा विचार आहे. संत कबीरांचा असेल, साधू संतांचा असेल, तर हे जी माणसं झाली आहेत, ज्यांनी देशाच्यासाठी काम केलं आणि एक चांगले विचार मांडले, ते सगळे विचार या संविधाना निर्माण प्रक्रियेमध्ये आहेत. म्हणजे त्या पूर्वसुरींनी जे राष्ट्रप्रेम आणि जे देशप्रेम दाखवलं, ज्यांच्या माध्यमातून राष्ट्राची उभारणी चांगली व्हावी, या सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये आपल्याला आहे. संविधानाची आता उद्दिष्ट काय, कोणकोणती सांगण्यात आलेली आहे? नाही, आता बघा, संविधानाची उद्दिष्ट जी आहेत, तर त्याचाही असा इतिहास आहे की संविधानची पहिली बैठक संविधान सभेची ही 9 डिसेंबर 1946ला झाली दिल्लीमध्ये, संविधान सभेत, जे जुनं पार्लमेंट आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टाचा ठराव मांडला. त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन म्हणतो. आणि त्या ठरावामध्येच त्यांनी हे ज्या गोष्टी आहेत की लोकशाहीचा देश, समाजवादी असेल, समता, स्वातंत्र्य, न्यायाची भूमिका, एकूणच आपण एका उदात्त तत्वावर, ज्याला वैश्विक मूल्य म्हणू आपण, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचे, सामाजिक आर्थिक विकासाचे, धर्म स्वातंत्र्याचे, अशा पद्धतीचं एक ध्येय उद्दिष्ट त्यांनी मांडलं. आणि मग त्याच्यावर सातत्याने चर्चा झाली. आणि चर्चा होऊन फायनली संविधान सभेने मग आता जी प्रास्ताविका आपण आपल्या पुढे आहे संविधानाची, त्यात ती सगळी उद्दिष्ट आली, त्यामध्ये ते उद्दिष्ट आहे. तर ते उद्दिष्ट कसे आहेत, तर त्या उद्दिष्टामध्ये जर आपण बघितलं तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, म्हणजे आम्हाला देश आमचा कसा पाहिजे, सार्वभौम पाहिजे. सार्वभौमचा अर्थ आपण असं घेतो की आता आम्ही स्वतंत्र आहोत, त्याच्यामुळे आमच्या देशासाठी काय चांगलं आहे ते आम्ही ठरवू. आम्हाला बाहेरचे लोक नाही सांगणार किंवा आम्ही दुसऱ्यांवर प्रभावित होणार नाही. आम्ही आमच्या कल्याणाचा, आमच्या विकासाचा, आमच्या भल्याचा विचार करू. मग आपण दुसरा आहे समाजवाद आहे. मग देशाची साधन संपत्ती असेल, आपली मिक्स इकॉनॉमिक त्यावेळेस आणलेलं आहे, साधन संपत्तीचा जो
वापर आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत असं होता कामा नये. तर त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन आपण म्हणू, त्याला लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचं जे कन्सेप्ट आहे तो त्यामध्ये समाजवादामध्ये आहे. मग आपण धर्मनिरपेक्ष आहे, तर मग राज्याचा कोणताही धर्म नाही, म्हणजे राज्य कोणत्याही धर्माचं लांगुल चांगुल करणार नाही. म्हणजे स्टेट इज सेक्युलर, प्रशासन सेक्युलर आहे, शासन सेक्युलर आहे, सगळ्यांचा आदर करेल. परंतु व्यक्तीला मात्र त्यांच्या इच्छेप्रमाणे धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे जे वेगवेगळे धर्म आहेत त्यांना जो चांगलं वाटते त्यांनी ते करावं. म्हणजे एका कुटुंबात अनेक धर्माचे लोक पण असू शकतात, समाजात असतातच. प्रस्ताविकेतली आणखी उद्दिष्ट जी आहेत ती आपण जाणून घेऊया. पण कार्यक्रमात आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण प्रस्ताविकेमध्ये जी संविधानाची उद्दिष्ट निर्देशित केली आहे त्याच्याविषयी चर्चा करत होतो. समाजवादी समाजरचना आणि लोककल्याणाची जी उद्दिष्ट आहे ते त्यात समाविष्ट आहे असं आपण सांगितलं. आणखी कोणती उद्दिष्ट त्यात नमूद केलेली आहे? त्यामध्ये जसं मी सांगितलं की सार्वभौम आहे, समाजवाद आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे आणि गणराज्य आहे. म्हणजे लोकशाही, लोकांचं लोकांकरता लोकांकरवी राज्य जे आपण म्हणतो अशी शासन पद्धती, तर आपण अशी शासन पद्धती आणलेली आहे. त्याशिवाय लोकांचा सहभाग, गणराज्यामध्ये आपण असं म्हणू की आधी जसं राजा परंपरेने वंशन परंपरेने राज्य होतं, राणीचं, जसं आता इंग्लंडमध्ये आपण बघतो राजाचा मुलगा नंतर राजाच होणार आहे. आता तसं नाही आहे, लोकशाहीमध्ये तसं नाही आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडतील आणि लोकप्रतिनिधीचं सरकार तयार होईल, ते म्हणजे लोकांचं सरकार होईल आणि लोकांसाठी काम करेल. आता आपण इंग्लंडमध्ये लोकशाही आहे, पण इंग्लंडमध्ये गणराज्य नाही आहे, राजा आहे, राणी आहे. आपल्याकडे आपण काय स्वीकारलं? गणतंत्र स्वीकारलं, म्हणजे लोकांचं राज्य. म्हणजे निवडणूक पद्धतीतून आपण अशा पद्धतीचं राज्य, वंशम परंपरेने कोणी सत्तेवर राहणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे राष्ट्रपतीची निवडणूक सुद्धा आपण निवडणूक करत असतो, उपराष्ट्रपतीची करतो, प्रधानमंत्रीची तर करतोच आपण लोकप्रतिनिधीतून. तर हे जे बेसिक तत्वज्ञान आहे. तर मग प्रियांबल असं सांगते, प्रियांबल हे ध्येय उद्दिष्ट आहे, प्रियांबल हा संविधानाचा सार आहे. प्रियांबलकडे बघत असताना, म्हणजे प्रास्ताविका ज्याला म्हणतो आपण, तिकडे बघताना आपल्याला प्रास्ताविका म्हणजे हे संविधानाची ओळख आहे, आयडेंटिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे ते. म्हणजे प्रियांबल जरचा अर्थ आपल्याला त्या शब्दाचा समजला तर आपलं संविधान समजेल आणि संविधान किती महान आहे हे पण कळेल. नुसतं संविधान महान असून चालत नाही, त्याचं ते राबवणं जे आहे ते जास्त अधिक महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे, आणि ही जबाबदारी कोणावर आहे की आपला देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा, ही जबाबदारी भारताच्या लोकांवर आहे. कारण आपण स्वतंत्र झाल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्याला दोष देता येणार नाही, कारण आपण लोकातून, आपणच, आपलं सरकार लोकांसाठी आहे. तर आधी ब्रिटिशाला आपण दोष देत होतो, तर आपण आता पारतंत्र्यात नाही, आता आपण, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, आम्ही आमचं सरकार स्थापन केलं आणि आम्ही त्यामागचा उद्देश आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेत दिलेला आहे. त्याच्यामुळे आपली जबाबदारी या भारतीय नागरिकांची फार मोठी आहे. पण हे झालं देश कसा घडवण्याचं. आणि दुसरं त्या ध्येय उद्दिष्टामध्ये असं आहे की नागरिकांचं काय आहे. तर मग नागरिकांना आपण काय म्हणतो की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देऊ. म्हणजे तो सामाजिक शब्द आधी आलेला आहे, सामाजिक आर्थिक न्याय, नंतर राजकीय न्याय आहे. तर राजकीय न्यायामध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला, जे प्रौढ व्यक्ती आहे त्याला मताचा अधिकार दिला आणि त्याचं मूल्य एक आहे, ती राजकीय समानता आहे, ती न्यायाची संकल्पना आहे. पण सामाजिक आर्थिक न्यायाच्या संकल्पनेमध्ये समानता अजून आपल्याकडे आलेली नाही, त्याच्यामध्ये प्रचंड विषमता आजही आहे. तर मग हे राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय हे नागरिकांसाठी आहे. दुसरं आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनेचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे आपलं संविधान हे व्यक्ती केंद्रित आहे. व्यक्तीचा आधी, म्हणजे व्यक्तीचा विकास झाला तो समाजाचा विकास आणि देशाचा विकास आहे. आणि व्यक्ती विकासाच्या सोबत याला नैतिकतेचा आधार आहे. आपल्या संविधानाचं जे ध्येय उद्दिष्टामध्ये आहे, तर हे व्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. दुसरं दर्जाची आणि संधीची समानता दिलेली आहे. तर या दर्जाच्या आणि संधीच्या समानतेच्या ध्येयामध्ये असं आपल्याला अभिप्रेत होतं की या देशाच्या प्रत्येक नागरिकाला संधी मिळाली पाहिजे, समानतेची संधी मिळाली पाहिजे.
आणि मग जे मागे राहिले आहे त्याला त्या समानतेवर आणण्यासाठी विशेष संधी दिली पाहिजे. तर जसं आपण आता आरक्षणाचं तत्व म्हणतो आपण, काही कारणानं शैक्षणिक सामाजिक मागासलेपण आहे. आता जो माणूस मागासलेला आहे आणि जो पुढारलेला आहे याच्यामध्ये दरी आहे. मग आता ही दरी आणण्यासाठी आधी तुम्ही मागासलेल्याला त्याच्या बरोबर आणा, म्हणजे एका लाईनवर उभं करा आणि मग स्पर्धा करा. तर हे समानतेचं तत्व आहे. म्हणजे समानतेसाठी असमानता पण वापरल्या गेलेली आहे यासाठी, पण त्याला समानतेचं तत्व आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा इथे दिलेलं आहे की या व्यक्तीला आपण सन्मान केला पाहिजे, त्याची प्रतिष्ठा दिली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना बंधुता की ज्यामुळे राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्धित होईल. एकूणच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या 4 तत्वांवर हे तत्ववर हे भारताचं संविधान अवलंबून आहे. आणि त्याचा सक्सेसही यशस्वी होणं ह्या 4 तत्वावर आहे. आणि मग हा संकल्प जो आहे संविधान सभेत झालेला आहे, हा कुठे झालेला नाही की संविधान सभेत. आणि मग संकल्प संविधान सभेत होऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान भारताच्या लोकांनी अंगीकृत केलं, अधिनियमित केलं आणि स्वतःला अर्पण केलं. म्हणजे हे संविधान आपण दुसऱ्या कोणाला आपण अर्पण केलं नाही. सर्वसाधारण आपल्याकडे अर्पण करण्याची एक पद्धत असते. आणि म्हणून या संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दाने झाली आणि त्यांनी स्वतःप्रत अर्पण केली 26 नोव्हेंबर 1949ला. हा ऐतिहासिक दिवस आहे. म्हणजे हे सगळं ध्येय उद्दिष्ट त्या प्रियांबलमध्ये आहे. ते ध्येय उद्दिष्ट आहे, त्याला आपण सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतो. खूप महत्त्वाचं आहे. आणि हे प्रियांबल हा संविधानाचा इंटिग्रल पार्ट गणला गेलेला आहे. सुप्रीम कोर्टाने नंतर निर्णय दिलेले आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रियांबल वाचणं आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणं म्हणजे संविधान आपल्याला समजायला सोपं पडेल. ही इतकी आदर्श अशी उद्दिष्ट आणि खरं तर व्यक्ती केंद्रित असली तरी पण ती समाजाभिमुख आणि राष्ट्राभिमुख अशी ती आहेत. तुमच्या बोलण्यातनं एक अधिकार संविधानाने प्रदान केलेला जनसामान्यांना, तो म्हणजे अनेक प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहेत. अधिकार हा शब्द त्या ठिकाणी आला आहे. तर संविधानाने कोणते मूलभूत अधिकार जनसामान्यांना दिले आहेत, भारताच्या नागरिकांना दिले आहेत? कसं आहे की संविधानाची जेव्हा निर्मिती झाली, प्रियांबल झालं ज्यामध्ये आता आपण चर्चा केली, त्यानंतर संविधानच्या 22 भाग तयार झाले मुळातले आणि 395 कलम असं एक मोठं संविधान, लिखित संविधान म्हणून जगातल्या म्हणजे एक मोठं संविधान असलेला भारत अशी जगामध्ये आपली ओळख आहे. तर यामध्ये भाग 3 जर बघितला तर भाग 3 मध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख आहे त्यामध्ये. तर नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणते, तर प्रियांबलमध्ये जसं न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही जी 4 मूल्ये आली त्याचाच विस्तार हा भाग 3 मध्ये आलेला आहे. तर मग समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार आहे, शोषणाविरुद्ध अधिकार आहे. हे 5 मूलभूत अधिकार झाले. आणि हे अधिकार देताना कोणताही भेदाभेद नाही, स्त्री पुरुष भेद नाही, जाती धर्म पंथ असा कोणताही भेद नाही. हे अधिकार सगळ्यांना मिळणार आहेत. हे त्या भाग 3 संविधानाच्या मध्ये ते आलेले आहेत. आणि 6वा जो अधिकार आहे तो इतका महत्त्वाचा अधिकार आहे की हे जरी 5 अधिकार दिले पण या अधिकाराचं संरक्षण कसं होईल. आणि म्हणून 6वा अधिकार दिला की या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाची उपाययोजना, म्हणून तो 6वा अधिकार आहे. तो आर्टिकल 32 मध्ये आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारण्यात आलं होतं की या संविधानातला सगळ्यात महत्त्वाचं कलम कोणतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधान सभेने त्यांचा सन्मान केला. ते म्हणाले की हे आर्टिकल 32 आहे, कारण तुम्ही दिले मूलभूत अधिकार पण त्याच्या रक्षणाची तजवीजच नाही केली तर ते अधिकार व्यर्थ ठरतील, काहीच कामाचे ठरणार नाहीत. त्यामुळे दिलेल्या अधिकाराचं संरक्षण होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा उपाययोजनेचा अधिकार दिला. तर आर्टिकल 32 सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा आर्टिकल 226 मध्ये उच्च न्यायालयाकडे कोणताही व्यक्ती
कोणत्याही व्यक्तीविरुद्ध, सरकारविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध आपल्या अधिकाराच्या रक्षणासाठी दाद मागू शकतो आणि तो संरक्षण आपल्या अधिकाराचं करू शकतो. हे हा 6वा मूलभूत अधिकार आहे. असे एक 6 मूलभूत अधिकार संविधानात आहेत नागरिकांचे. आपण याविषयी आणखी चर्चा करणार आहोतच, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. पण कार्यक्रमात आता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये भारताचे भाग्यविधान संविधान याविषयी आपण चर्चा करत आहोत आणि माझ्या समवेत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत संविधानाचे तज्ज्ञ, ज्यांचं संविधानावर प्रभुत्व आहे, त्यांच्या अभ्यासावर प्रभुत्व आहे, असे श्रीयुत E.Z. खोब्रागडे. सर, या विश्रांतीपूर्वी आपण जे अधिकार प्रदान केलेले आहेत संविधानाने आपल्या भारतीय जनमानसाला, याच्याविषयी आपण चर्चा केली. पण ज्यावेळेला अधिकार मिळतात त्यावेळेला जबाबदाऱ्या आणि कर्तव्य हे देखील त्याच्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत असं आपण म्हणूया. तर संविधानाकडच्या आपल्या जनतेकडून काय अपेक्षा आहेत अधिकारांच्या बाबतीत आणि कर्तव्याच्या बाबतीत? कसं आहे की हे अभिप्रेत असतं की जेव्हा एखाद्याला आपण अधिकार दिलेले असतात तर त्यांनी ते कर्तव्य पण पाळले पाहिजे. जेव्हा आपण अधिकाराबद्दल बोलतो तेव्हा ते सोबतच कर्तव्य पण असतात. नाही, खरं आहे तुम्ही म्हणाला तसं की अधिकार आणि कर्तव्य हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मूळ संविधानामध्ये असे स्पेसिफाईड काही कर्तव्य दिलेली नव्हती आणि हे अभिप्रेत होतं की जेव्हा संविधान निर्माण प्रक्रिया झाली आणि भारताच्या लोकांनी स्वतःप्रत संविधान अर्पण केलं, भारताच्या लोकांनी परिश्रम घेऊन 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या सततच्या परिश्रमाने हा देश घडवण्यासाठी केलं, तेव्हा त्यांना अभिप्रेत होते की हा स्वतंत्र झालेला गुलामीतून बाहेर आलेला माणूस, भारतीय माणूस, ज्याला भारतीय म्हणून आयडेंटिटी मिळालेली आहे, त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, समता समानता मिळालेली आहे आणि सगळ्या पद्धतीचं त्याला ग्रोथ करण्याचं, पुढे जाण्याचं, प्रगती करण्याचं सगळ्या क्षेत्रातलं त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यासोबत सरकारवर जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे हा व्यक्ती चांगलाच वागेल, त्याला वेगळ्या कर्तव्य सांगायची काय गरज आहे? ती काय लिखित असण्याची गरज नाही. अभिप्राय जसं आपल्या पण घरामध्ये आपण काही लिखित कर्तव्य देत नाही, तर आपण आपल्या मुलाबाळांना किंवा घरच्या लोकांना आपले जे वडीलधारे असतात ते सांगतात की तुम्ही असं वागलं पाहिजे, चांगलंच वागलं पाहिजे, चांगलंच केलं पाहिजे, गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, एकमेकाच्या मदतीला आलं पाहिजे. म्हणजे ज्याला प्रेमभाव आहे, मैत्री आहे, सहकार्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अभिप्रेत त्या पद्धतीच्या होत्या. परंतु झालं काय की 1976ला संविधानामध्ये हे याचं चॅप्टर टाकण्यात आलं. त्याचा भाग 4क म्हणून आलेला आहे आणि आर्टिकल 51A त्यामध्ये सुरुवातीला 10 प्रकारचे कर्तव्य नमूद करण्यात आलेले आहेत आणि असा विचार आला की कर्तव्य हे स्पेसिफाईड पण केले पाहिजे की भारतीय माणसाला गोष्टी सांगितल्याशिवाय ते करत नाही असं काहीतरी असलं पाहिजे. जसं आपण प्रशासनात काम करणाऱ्या लोकांना आपण ड्युटी देतो ना की हा तुझा ड्युटी चार्ट आहे, त्यामुळे तुला केलं पाहिजे आणि ह्या ड्युटी चार्ट प्रमाणे काम नाही केलं किंवा वागलं नाही तर मग ते मिसकंडक्ट जसं समजलं जातं. तर त्यासाठी एक कमिटी तयार करण्यात आली होती, स्वर्णसिंग कमिटी. त्यांनी असा अहवाल दिला की हे कर्तव्य दिले पाहिजे आणि त्यामध्ये 10 कर्तव्य स्पेसिफाईड झाले. त्यांनी त्या अहवालामध्ये असंही म्हटलं होतं की नुसते कर्तव्य सांगून उपयोग नाही, तर ते ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, ज्याला मूलभूत कर्तव्य, इकडे मूलभूत अधिकार आहेत भाग 3 मध्ये, तर भाग 4क मध्ये हे मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे, फंडामेंटल ड्युटीज. तर ह्या फंडामेंटल ड्युटीज सुद्धा एन्फोर्स केल्या पाहिजे, नुसतं सांगून उपयोगाचं नाही. पण ते त्यांचा तो प्रस्ताव मान्य झाला नाही, ते एन्फोर्सिबल केलं नाही. फंडामेंटल राईट जसं एन्फोर्सिबल आहे, न्यायालयात जाता येते, तसं फंडामेंटल ड्युटीज आहेत ज्या 10 प्रकारच्या ओरिजिनल होत्या आणि नंतर 11वी जी टाकलेली आहे. तर राईट टू एज्युकेशन जेव्हा आलं तेव्हा राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा मूलभूत अधिकार टाकण्यात आलेला आहे.
तर त्यामध्ये मग राईट टू एज्युकेशनचा कायदा पण आलेला आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. तो कायदा पण आलेला आहे, भारत सरकारचा कायदा आहे. आणि मग तो कायदा आल्यानंतर त्याच्यातली जी जबाबदारी दिलेली आहे की पालक जे असतील, आई वडील आहे, पालक आहे, त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. तर ही कर्तव्याची जाणीव त्यांना करून देणे, त्यांच्यावर जबाबदारी टाकणे, म्हणून तो 11वा एक मूलभूत कर्तव्य, असे 11 कर्तव्य दिलेले आहे. आता हे 11 कर्तव्य जर बघितलं तर पहिलं कर्तव्य असं सांगतं फंडामेंटल ड्युटीज 51A मधलं की आपण संविधानाचा सन्मान केला पाहिजे, संविधानाच्या ज्या संस्था आहेत त्याचा सन्मान केला पाहिजे, राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे. म्हणजे पहिलंच कर्तव्य असं आहे की संविधानाचा सन्मान करा. म्हणजे आता लोकांना संविधान काय आहे हे इथून सुरुवात आपल्याकडे आहे. त्यामुळे सन्मान जर जोपर्यंत तुम्ही करणार नाही कोणत्याही गोष्टीचा, जसं प्रिॲम्बलमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा दिली आहे की तो माणूस कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असू द्या, तो माणूस आहे आणि त्या माणसाला माणसासारखं वागवणं, त्याचा तो माणूस म्हणून सन्मान करणं. तो गरीब श्रीमंत, खालचा वरचा, उच्चवर्णीय कनिष्ठ, मजदूर मालक असा नाही भेद करायचा. माणूस माणूस आहे ना, ठीक आहे, तो ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी असेल, पण व्यक्ती म्हणून तुम्ही त्याचा सन्मान केला पाहिजे. हे जसं तत्व दिलेलं आहे, तर हेच मूलभूत अधिकारामध्ये पण तत्व दिलं आहे की देशासाठी जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण देशासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही हे 11 कर्तव्य जर आपण नीट वाचले, महिलांचा सन्मान करा हे आपल्याला त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे मूलभूत कर्तव्यामध्ये. अशा अनेक गोष्टी आहे की आपली वैज्ञानिक दृष्टी असली पाहिजे. म्हणजे आता अंधश्रद्धा पाळायला नको. म्हणजे एकूण तुम्ही संविधानाचा अभ्यास करत असताना आणि एक मूलभूत तत्वज्ञान जे संविधानात दिलेलं आहे कायद्याच्या रूपात, तर ते प्रत्येक नागरिकांनी जे 11 कर्तव्य दिलेलं आहे त्या 11 कर्तव्याची जर जाणीव ठेवली तर चांगलं वर्तन करणं. आता साध्या साध्या ज्या गोष्टी असतात, आता आपण रस्त्यामध्ये ट्रॅफिक बघतो, लाल सिग्नल असेल तरी लोक निघून जातात. म्हणजे तुम्ही एक कायदा दिलेला आहे, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेने ज्या ज्या गोष्टी केलेल्या त्या नागरिकांच्या भल्यासाठी जर केलेल्या आहेत तर ते नागरिकांनी त्या पाळल्याच पाहिजे, कारण ते तुमच्यासाठी आहे. ते काही दुसऱ्या सरकारी नुसत्या यंत्रणेच्यासाठी नाही, त्यांचं काम आहे अंमलबजावणी. रस्त्यात स्वच्छता ठेवणं, आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसा परिसर स्वच्छ करणं, अशा ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत. महिलेचा सन्मान करणं, म्हणजे आपण आपल्या घरातल्या महिलेचा सन्मान करतो, पण मग बाहेरच्या महिलांचा सन्मान पण करायला शिकलं पाहिजे, हे सांगायची गरज पडलेली आहे. तर अशा 11 प्रकारचे जे मूलभूत कर्तव्य दिलेले आहे संविधानामध्ये खूप महत्त्वाचे आहे. पण त्या कर्तव्याची जेवढी मला वाटते आपण हक्काची खूप चर्चा करत असतो, तर कर्तव्यावर फोकस जो आला पाहिजे होता तो फोकस त्या कर्तव्यावर आला नाही, तो देण्याची गरज आहे. आणि नागरिकांमध्ये कर्तव्य पार पाडण्याची संस्कृती रुजवावी लागेल. क्या बात आहे, अगदी बरोबर. तर ते चांगलं घडेल. अगदी बरोबर. ही खरं तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण अधिकारांसाठी नेहमी भांडतो, पण कर्तव्य देखील त्यासोबत येतात. बरोबर. हे तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे ती संस्कृती रुजवणं खूप गरजेचं आहे. याविषयी आपण आणखी चर्चा करूया. दर्शको, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ह्या विश्रांतीपूर्वी आपण जे अधिकार आणि कर्तव्यांच्याबद्दल जी चर्चा केली त्याच्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला की अधिकारांसोबतच कर्तव्य देखील हे असलेच पाहिजे आणि नागरिकांनी त्याचं पालन केलंच पाहिजे. आता आपल्याला अनेक प्रकारचं स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे. त्याच्यात विचार स्वातंत्र्य, शिक्षणाचं स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ह्या स्वातंत्र्याचा अनेकदा स्वैराचाराकडे कल गेलेला दिसून येतो. तेव्हा संविधानाच्या संदर्भात स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक आपण कसा विशद कराल? कसं आहे की संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत किंवा हक्क दिलेले आहेत ते कोणतेही अधिकार किंवा हक्क अमर्याद नसतात, त्यावर मर्यादा असलीच पाहिजे. अमर्याद हक्क स्वैराच्याकडे घेऊन जातात. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी ज्या व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत त्या प्रामुख्याने 3 व्यवस्था आहेत, ज्याला आपण कायदे मंडळ म्हणतो, एक, दुसरं न्यायपालिका आहे, तिसरं कार्यपालिका आहे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड ज्युडिशियरी, ह्या 3 संस्था ज्या आहेत या 3 संस्थांवर संविधानाची अंमलबजावणी दिलेली आहे, जबाबदारी दिली आहे की संविधानामध्ये जे जे
प्रियांबल मध्ये जसं ध्येय उद्दिष्ट आहे त्या पूर्तीकडे जाणं, तशी वाटचाल करण्यासाठी होतं आहे किंवा या नाही हे व्यवस्था बघण्याची जबाबदारी त्यांच्याकडे यांच्याकडे दिली आहे. कारण हे संविधान राबवावं लागतं. ते संविधान इन इटसेल्फ काही करणार नाही, बरोबर. त्यांनी सांगितलं आहे, पण त्याच्यातल्या तत्व आणि मग एक्झिक्युटिव्हवर जास्त जबाबदारी आहे. लेजिस्लेटिव्हनी कायदे करणे, धोरण आणणे, मग त्याची अंमलबजावणी कार्यकारी म्हणजे प्रधानमंत्री आहे, त्यांचं मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे, की मग ब्युरोक्रॅसी आहे, त्याला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो, ती परमनंट नेचरची आहे. आणि मग हे दोन्ही लोक ठीक काम करत नसतील तर मग न्यायपालिकेकडे ती जबाबदारी आहे. म्हणजे न्यायपालिका कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की ज्या काही गोष्टी घडतील त्या कायद्याच्या चौकटीतच झाल्या पाहिजे. तर ह्या तिन्ही संस्थांवर, तिन्ही संस्थांचे त्यांचे अधिकार ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे एकमेकांमध्ये तुम्ही इंटरफिअर करू नका, पण तिघाचे ध्येय काय आहे की देश पुढे गेला पाहिजे, देश समृद्ध झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे आणि देशातल्या सगळ्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना संधी मिळाली, हे बेसिक आहे. त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ततेच्यासाठी आहे. शेवटी संविधान आहे कोणासाठी? माणसं आहेत म्हणून ना, व्यक्तीसाठी आहे. ते माणसंच नसतील तर नुसतं ते संविधानाचं पुस्तक काय कामाचं आहे? आणि मग असून जर ते राबवल्या गेलं नाही त्या लोकांसाठी तर काय उपयोग आहे? तर हे म्हणून मूलभूत तत्व जे दिलेले आहेत किंवा विचार दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि यांच्यावर जबाबदारी. या संदर्भामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेमध्ये जे अखेरचं भाषण केलं होतं. आपण संविधान 26 नोव्हेंबर 1949ला अंगीकृत केलं, स्वीकारलं, पण त्याच्या आदल्या दिवशी संविधान सभेत ते भाषण त्यांचं अतिशय महत्त्वाचं आहे. 55 मिनिटाचं भाषण बाबासाहेबांनी अखेरचं केलं होतं. आणि कारण त्या संविधान निर्माण प्रक्रियेमध्ये बाबासाहेब होते, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, 7 लोक होते त्या सभेत, पण सगळा भार यांच्यावर आला आणि त्यांच्या कार्याचा एकूणच गौरव संविधान सभेने केला म्हणून त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधण्यात आलं. आणि आज आपण ते म्हणतोय, ते कुणी एका दुकट्याने केलेलं नाही, तर ते संविधान सभेने त्यांनी पाहिलं हे काम त्यांचं की त्यांनी किती मेहनत, त्यांची विद्वत्ता, नंतर देशाबद्दलचं प्रेम, एकूणच माणसाच्या सामाजिक आर्थिक विकास, माणूसपणासाठी चांगुलपणा, माणूसपणा, मानवतावादी दृष्टिकोन, विज्ञान दृष्टी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी माणसाच्या प्रगतीला लागतात त्या सगळ्या गोष्टींमुळे. तर बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की संविधान किती चांगलं असू द्या, ते राबवणारे लोक जर प्रामाणिक असतील तर ते फेल होईल. आणि संविधान चांगलं नसलं पण राबवणारे लोक चांगले असतील तर ते यशस्वी होईल. म्हणजे नुसत्या संविधानात काय लिहिलेलं आहे त्याच्याहून संविधानाचं यश अपयश नाही सांगता येणार, तर ज्यांच्या हातात आहे ते कोण लोक आहेत, कसे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत, त्यांची विचारधारा काय आहे, त्यांची पॉलिटिकल पार्टीची विचारधारा काय, त्यांची स्वतःची विचारधारा काय, त्यावर बरंचसं अवलंबून आहे. म्हणजे संविधान खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणून ते भाषण जे 25 नोव्हेंबर 1949 आहे, तर संविधानाच्या जागृतीच्या संदर्भात जे काही काम चालत असेल, कार्यक्रम होतील, त्या भाषणाचं वाचन केलं पाहिजे. त्यांनी इशारे दिले होते की कोणतीही पॉलिटिकल पार्टी जर आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठं मानत असेल तर आपण पारतंत्र्यात जाऊ, पुन्हा आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसू. म्हणजे नेशन फर्स्ट, देश सर्वोच्च स्थानी आहे, नंतर बाकी सगळं आहे. जसं आपण स्वैराचाराचा विचार करतो, जर हे लोक संविधानिक नीतिमूल्याचं वर्तन जर केलं असतं तर आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार जो आज ज्या म्हणजे मॅग्निट्यूडमध्ये आपण बघतो नसता. किरकोळ ठीक आहे, आपण तेही मान्य करत नाही, विचारधारेमध्ये संविधानाच्या चौकटीत ते नाहीच आहे, न्याय आहे. आणि न्याय जर असेल ना, तिकडे भ्रष्टाचार म्हणजे अन्याय आहे, व्यभिचार आहे, वाईट वर्तन आहे. म्हणजे पैशाचं देणं घेणंच म्हणजे भ्रष्टाचार असं नाही आहे. इंटेलेक्च्युअल डिसऑनेस्टी सुद्धा भ्रष्टाचारापेक्षा भयंकर आहे ती. म्हणजे तुम्ही वर्तन चांगलं नाही करणार, समाजात करणार नाही, प्रशासनात करणार नाही, तुम्हाला संविधान तुमच्या हातात दिलेलं आहे चांगलं राबवण्यासाठी. आणि हा एक प्रकारचा स्वैराचार आहे, हाच स्वैराचारच आहे, हाच स्वैराचारच आहे. म्हणजे नुसतं
आपण राजकीय लोकांना बोलून चालणार नाही, पण ज्यांच्या त्या सत्ता आहे त्यांनी तर चांगलंच वागलं पाहिजे. आणि म्हणून प्रशासनातले लोक आहे आणि सोबत नागरिक पण आहेत. आता आपण असं म्हणतो की नागरिकांना संविधान माहीतच नाही, आपल्या देशाचं संविधान काय आहे, त्यांना संविधान हा शब्दही माहीत नाही. आणि हे मान्य करावं लागेल की ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये किंवा काही भागामध्ये त्यांना नाही माहीत आहे संविधान काय, त्यांनी बघितलं पण नसेल, त्यांना अधिकार माहीत नाही, कर्तव्य माहीत नाही. त्यामुळे त्या नागरिकांना जागरूक करणं हे फार आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी या प्रकारच्या कार्यक्रमांचं आपण म्हणून हे कार्यक्रम कसं आहे की हे जे संविधानातले जे चांगले विधान आहेत देश घडवण्याचे, राष्ट्र निर्माणाचे, हे लोकांच्या मनात रुजले पाहिजे आणि त्याच्या ते वर्तनात आचरणात आले पाहिजे. आणि म्हणून मग तो स्वैराचार पण कमी होईल ना. म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी स्वीकारल्या की वाईट गोष्टी कमी होतील. तर संविधान तेच सांगत असतं. संविधान नेहमी न्यायाची भूमिका मांडत असतं, न्यायाचं आचरण सांगत असतं. मगाशी सर आपण भारतीय जनतेला जे अधिकार दिले आहेत संविधानाने त्याच्याविषयी चर्चा केली, पण शासन यंत्रणेला किंवा प्रशासन यंत्रणेला संविधानाने काही अधिकार दिले आहेत का, असतील तर ते कोणते, या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया, पण या विश्रांतीनंतर. तेव्हा दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी मी आपल्याला असा प्रश्न विचारला होता की भारतीय जनतेला दिलेले अधिकारांची चर्चा आपण केली, पण प्रशासनाला किंवा सरकारला, शासनाला कोणते अधिकार संविधानामध्ये देण्यात आले हे आपण थोडक्यात सांगा. कसं आहे की जसं मी म्हटलं की कायदे मंडळ आहेत, कार्यकारी पालिका आहेत. म्हणजे ज्याला कार्यकारी पालिका म्हणजे आपण शासन म्हणतो, सरकार, शासन, प्रशासन, यांना जे अधिकार दिलेले आहेत तर लोकांच्या, भारतीयांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अन्यायाचं परिमार्जन व्हावं, अन्याय करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, त्याच्यासाठी कायदे तयार करावे. हा एक मूलभूत हक्काच्या रक्षणाचे अधिकार आहेत. म्हणजे व्यक्तीला स्वतःला पण आहेत, पण त्याची जबाबदारी शासन प्रशासनावर आहे. त्यांच्याकडे कायदे राबवणारी यंत्रणा आहे. दुसरं आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास व्हावा, त्याला मूलभूत गरजा ज्या भागल्या पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणू की शिक्षण आहे, आरोग्य आहे, रोजगार आहे, उपजीविका आहे, संरक्षण आहे. तर हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये आहे, संविधानाच्या मध्ये ते आहे. आणि संविधानाच्या भाग 4 हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याचे कर्तव्य आपण असं म्हणू, राज्याचे कर्तव्य. जसे नागरिकाचे कर्तव्य आपण म्हटलं, नागरिकाचे अधिकार आणि नागरिकाचे कर्तव्य, तसे राज्याचे कर्तव्य आहेत. म्हणजे राज्याला अधिकार पण आहेत, म्हणजे प्रशासनाला अधिकार आहेत, कायदे मंडळाला कायदे करण्याचे अधिकार आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा कार्यकारी मंडळाला आहे. आणि ह्या दोघांनी पण व्यवस्थित काम केलं नाही तर ते न्यायालय बघणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याकडे संविधानानेच निर्माण करून दिलेली आहे. तर त्यामुळे राज्याची जी कर्तव्य आहेत तर ते राज्याची कर्तव्य प्रत्येक माणसाला 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे अशी व्यवस्था करा. आपण आता बघतो की लोकांना 80 कोटी लोकांना धान्य पुरवलं जातं. त्यांना राहण्याची व्यवस्था करा, त्यांना घर द्या, त्यांना जमीन द्या, त्यांना शिक्षण द्या, त्यांच्या आरोग्याची सोय करा, तिथे समान वेतन द्या. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शिक्षण द्या, त्याचा मूलभूत अधिकारामध्ये पण आलेला आहे. तर हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहेत भाग 4 मध्ये आर्टिकल 36 to 51 यामध्ये राज्याची कर्तव्य दिलेले आहेत. तर ही कर्तव्य पार पाडणे आणि नागरिकांच्या अधिकाराचं संरक्षण करणे ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे आता ज्याला आपण विकास म्हणतो, आता विकास कशाचा, माणसाचा विकास आणि क्षेत्राचा विकास. म्हणजे जसं आता नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये मेट्रो आहे, सिमेंट रोड आहे. पण गडचिरोली जिल्ह्याचा विकास केला तर तिथले प्रश्न वेगळे आहेत. पण त्या भागात त्या नागरिकांना, हे देशाचे नागरिक आहेत, भारताचे नागरिक आहेत, आणि त्याची आयडेंटिटी ही संविधानाच्या मध्ये दिलेली आहे की तुम्ही नागरिक आहात. आणि नागरिक आहात म्हणून तुम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि ते अधिकार तुम्हाला उपभोगता आले पाहिजे. आणि सरकारने त्याची तशी
व्यवस्था केली पाहिजे. तर अशा पद्धतीची रचना हे मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत आणि हे राज्याची कर्तव्य आणि प्रियांबलमध्ये हे एकूणच ही संविधानाची काय म्हणू आपण फिलॉसॉफी म्हणता येईल. संविधानाची फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे आणि एकमेकाला पूरक आहे, एकमेकाने एकमेकासाठी काम करणं आहे. कारण हे देशाचं संविधान आहे, हे सगळ्यांचं आहे. त्यामुळे हे का कुठल्या एका व्यक्तीचं किंवा नाही. आता त्याच्यात काही लोक त्याचा गैरफायदा घेऊन काही मोठे होतात, कोणाला काही मिळत नाही. तर हे सुद्धा बघणं सरकारचं कर्तव्य आहे. त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की नाही, कोणाच्याचं हिरावून घेता येणार नाही तुम्हाला, त्याचा हक्क त्याला दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्था केली पाहिजे. म्हणून तुम्ही सत्तेत आहे आणि ही सत्ता ही लोकांनी दिलेली आहे निवडणुकीच्या माध्यमातून. ही एकूणच संविधानाची प्रक्रिया आहे. सर, वेळ खूप कमी आहे. खरं तर भरपूर माहिती या संविधानाविषयी आपल्याला आहे आणि ती आम्हाला जाणून घ्यायला देखील आवडेल. पण महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण स्पर्श केला आणि संविधानाची एकूणच कल्पना लोकांना यावी, त्याची माहिती व्हावी, त्याची महत्ता कळावी, हा देखील आपला उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होईलच. पण एक शेवटला जाता जाता प्रश्न असा मला विचारावासा वाटतो की ह्या संविधानाच्या जागरूकतेच्या संदर्भात आपण सामान्य जनतेला काय संदेश द्या? कसं आहे की बघा, मी 2005 मी काही संविधानाचा तज्ज्ञ किंवा खूप नाही आहे. मी एक IAS अधिकारी होतो, रिटायर्ड झालो. मी 2005ला नागपूर जिल्हा परिषदला शिव होतो. सर, त्याही तुमच्या अभियानाविषयी थोडक्यात माहिती. तर मी 2005ला नागपूर जिल्हा परिषदला शिव होतो. त्याच्यापूर्वी मी गडचिरोलीला जिल्हा परिषदला पण शिव होतो. तिथे मी माझ्या चेंबरच्या बाहेर मी संविधानाची प्रास्ताविका डिस्प्ले केली होती. कदाचित पहिलं कोणी IAS अधिकारी असेल की त्यांनी चेंबरच्या बाहेर डिस्प्ले केली असेल. त्यानंतर मी नागपूर जिल्हा परिषदला आल्यानंतर पण माझ्या डोक्यात तो विचार होता की हे देशाचं संविधान आहे आणि संविधानाच्या प्रास्ताविका ही संविधानाची आयडेंटिटी आहे, ओळखपत्र आहे. तर याची ओळख आपण मुलांना करून दिली पाहिजे. तर ती कशी करायची? तर शाळेमध्ये विविध उपक्रम चालवले जातात. तर त्याची मला जाणीव होती. तर मग मला ज्या डोक्यात असा विचार आला की आपण हे शाळेतून का सुरू करू नये, आणि म्हणून शाळेच्या भिंतीवर संविधानाची प्रास्ताविका लिहून काढण्यात आली, डिस्प्ले केली आणि मग आदेश दिले की हे तुम्ही रोज वाचा, प्रियांबल वाचा, सामूहिक पद्धतीने वाचा. म्हणजे विद्यार्थी, मुलं मुली शाळेत येणारे आणि शिक्षक हे वाचतील आणि त्याच्या माध्यमातून ते घरोघरी जाईल. कारण मुलं घरी जाऊन सांगतील आईवडिलांना. तर खरं तर घर घर संविधान हा उपक्रम 2005ला झाला आणि तो नागपूर जिल्ह्यातून झाला. नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळेतून लाखो विद्यार्थी ते वाचायला लागले, आम्ही भारताचे लोक. आणि त्याच वर्षी आम्ही 2005ला नागपूरला एक संविधान रॅली काढून आम्ही 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला. मी वर्धेला कलेक्टर गेलो तेव्हा मी वर्धा जिल्ह्यामध्ये केलं आणि मग एकूणच समाज कल्याण संचालक महाराष्ट्रभर शासनाकडे पाठपुरावा केला. आणि आता जो 75 वर्ष संविधानाला झाले तेव्हा मी आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी सप्टेंबरमध्ये भेटलो होतो. त्यांना ह्या 75 वर्षात तर त्यांनी एक GR काढला 10 ऑक्टोबर 2024ला आणि घर घर संविधान. तर अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे हा लोकांमध्ये. आता भारत सरकारने हमारा संविधान हमारा स्वाभिमान या टॅगलाईन खाली त्यांनी देशभर संविधान जागृतीचं हे 75वं वर्ष साजरा करणं सुरू केलेलं आहे. तर मला वाटते शासनाला पण आपण धन्यवाद दिले पाहिजे आणि जनतेला आपण असं म्हणू की हे आपलं संविधान आहे, त्यामुळे आपण वाचलं पाहिजे आणि त्याचं आचरण केलं आणि ते प्रत्यक्षात आपण उतरवलं तर आपला देश हा सुजलाम सुफलाम ही जी आपली एक ग्लोरी होती ती परत आपण आणू शकतो. आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये नक्कीच चांगला बदल संविधानाच्या मूल्याचा स्वीकार करून त्या संस्कृतीचं आचरण करून आपल्याला आणता येते हा विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. असे खरोखरच भारताचे सुजलाम सुफलाम असे दिवस येतील आणि एक सोनेरी पहाट या देशात पुन्हा एकदा उगवेल या एका पॉझिटिव्ह नोटवर आपण हा कार्यक्रम आणि ही चर्चा संपवूया. आज आपण या ठिकाणी आलात, अतिशय महत्त्वाची आणि मौलिक माहिती संविधानाविषयीची आमच्या दर्शकांना दिलीत. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.